नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। सर्वात टॉपचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे। नफा तोटावर आधारित असणारा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आहे तो पहा। या ठिकाणी एका वस्तूवर 20% सूट दिल्यास 40% नफा होतो। जर त्या वस्तूची छापील किंमत 5600 रुपये असल्यास त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल। विद्यार्थी मित्रांनो, अगदी शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने आपण या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काढणार आहोत। परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांना या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले असतात आणि चारपैकी कुठला तरी एक ऑप्शन आपल्याला चॉईस करायचं असतं। मग ट्रिकच्या सहाय्याने डायरेक्ट उत्तर कसं काढायचं हे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप करू नका विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी ट्रिक सांगितली जाणार आहे। पहा, या ठिकाणी एका वस्तूवर 20% सूट दिल्यास 40% नफा होतो। जर त्या वस्तूची छापील किंमत 5600 रुपये असल्यास वस्तूची खरेदी किंमत किती। माहितीस्तव स्पष्टीकरणासह आपण व्हिडिओ पाहूयात, नंतर तुम्ही परीक्षेमध्ये ट्रिकच्या सहाय्याने हे उदाहरण सोडवणार आहात। पहा, या ठिकाणी सूट किती दिलेली आहे। सूट या ठिकाणी लिहून काढा, किती टक्के आहे, 20% आहे। त्याच्यानंतर सांगा नफा किती झालेला आहे। नफा बरोबर किती टक्के विद्यार्थी मित्रांनो, 40%। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी छापील किंमत किती आहे, 5600। छापील किंमत बरोबर 5600 रुपये। काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं गणित ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारलं जातं त्यासाठी एक सूत्र आहे आणि ते सूत्रामध्ये किमती ठेवून डायरेक्ट या ठिकाणी उत्तर आपल्याला काढता येतं। ते सूत्र असं आहे, छापील किंमत, पहा छापील किंमत गुणिले कंसात 100 वजा सूट, 100 वजा सूट। आता या ठिकाणी सूट दिलेली आहे लक्षात घ्या आणि छेदस्थानी डायरेक्ट 100 अधिक नफा लिहा, म्हणजे तुमचं या ठिकाणी डायरेक्ट उत्तर निघणार आहे। सूत्र हे लक्षात ठेवा। या टाईपचं उदाहरण आलं, शेकडा सूट दिली, नफा आलेला आहे आणि तुम्हाला छापील किंमत दिलेली आहे, डायरेक्ट या सूत्रामध्ये किमती ठेवून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता। छापील किंमत किती दिली विद्यार्थी मित्रांनो, 5600 लिहून टाका, 5600 गुणिले आता 100 वजा सूट सांगा, सूट 100। आता मी वजा का केले, सूट म्हणजे या ठिकाणी कमी आहे। सूट म्हणजे छापील किमतीपेक्षा ती वस्तू आपण कमीला विकणार आहेत, कमी करणार आहेत, म्हणजेच काय, इथं वजाचं चिन्ह दिलेलं आहे। सूट किती आलेली आहे, 20, मग या ठिकाणी लिहून टाका 20। त्याच्यानंतर छेदस्थानी नफा, इथं 100। आता नफा होतो म्हणजे काय होतो, नफा होतो म्हणजे वाढतात, रक्कम वाढते, रुपये वाढतात, म्हणजे अधिक रक्कम होते, म्हणजे या ठिकाणी मी अधिक करतोय, अधिक नफा। नफा किती विद्यार्थी मित्रांनो, 40, मग अधिक 40 या ठिकाणी लिहून टाकला। आता पुढे काय करायचंय पहा, सोडवा। या ठिकाणी 5600 गुणिले 100 मधून 20 कमी झाले, खाली राहिले 80, छेदस्थानी 100 मध्ये 40 मिळवले, झाले 140। आता काय करायचंय, भागाकार करा। इथं या ठिकाणी हे शून्य कॅन्सल होईल, या ठिकाणी हे शून्य मी कॅन्सल करून टाकतो। पहा, 14 एक 14 आणि 14 चौक 56, परत 14 शून्य शून्य आणि 14 शून्य शून्य। इथं आलं 400, इथं आलं 8, यांचा करा गुणाकार, 8 शून्य शून्य, 2 शून्य देऊन टाकले, 2 शून्य 2 शून्य, 8 चौक किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 32, म्हणजे 3200 रुपये ही या ठिकाणी त्या वस्तूची कोणती किंमत येणार आहे मित्रांनो, खरेदी किंमत। लक्षात आलं तुमच्या। या टाईपचं जर उदाहरण आलं तर या ठिकाणी डायरेक्ट या सूत्रामध्ये किमती ठेवून हे उदाहरण सोडवायचं आहे। अजून एक पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूयात। हा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, एका वस्तूवर 30% सूट दिल्यास 50% काय होतो, नफा होतो। जर त्या वस्तूची छापील किंमत 12000 रुपये असल्यास त्या वस्तूची खरेदी किंमत किती। या ठिकाणी या सूत्राच्या सहाय्याने हे गणित सोडवायचं आहे। सुरुवातीला आपण काय करू, इथं सूट दिलेली आहे, सूट किती दिले ते लिहून घेऊ। सूट दिलेली आहे 30%, नफा किती झालाय विद्यार्थी मित्रांनो, 50%। मग इथं लिहा नफा बरोबर 50% आणि छापील किंमत किती आहे, 12000 रुपये। मग या ठिकाणी लिहा छापील किंमत बरोबर किती हजार, 12000 रुपये। आता काय करायचंय, याच किमती या सूत्रामध्ये ठेवून आपलं उत्तर काढायचंय। पहा, या ठिकाणी छापील किंमतला किती आहे, 12000, या ठिकाणी 12000 गुणिले 100 वजा सूट असल्यामुळे कमी करतोय आपण, सूट किती दिलेली आहे, 30% दिलेली आहे। मग या ठिकाणी लिहा 30, परत भागिले 100
वजा अधिक कशामुळे नफा झाला म्हणून प्लस केला आपण अधिक 50. मग या ठिकाणी सोडवा गणित. या ठिकाणी 12,000 हे 12,000ला 12,000 गुणिले इथं 100 वजा 30, 100 मधून 30 कमी करा, खाली शिल्लक राहतील 70 छेद या ठिकाणी 100 मध्ये 50 मिळवा, उत्तर येईल 150. या ठिकाणी हे शून्य कॅन्सल करा, हे शून्य कॅन्सल करा, 15 एक 15 आणि 15 8 20. नंतर 15 शून्य शून्य आणि 15 शून्य शून्य. पहा 800 गुणिले 7, 800 वरचे 2 शून्य डायरेक्ट देऊन टाका. 7 आणि 8 यांचा गुणाकार केला, 7 8 56. उत्तर किती आलं आपलं 5,600 रुपये. लक्षात घ्या, या टाईपनं या ठिकाणी या सूत्रामध्ये किमती ठेवून आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. पाहूयात पुढील प्रश्न तुमच्यासाठी. पहा तुमच्यासाठी प्रश्न आहे, एका वस्तूवर 20% सूट दिल्यास 60% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 9,600 रुपये असल्यास त्या वस्तूची खरेदी किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं सेकंदामध्ये उत्तर काढा. कमेंटमध्ये या ठिकाणी जरूर कळवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे टॉपचे आणि अवघड प्रश्न सोप्या पद्धतीने या ठिकाणी कसं शिकणार आहात याच्यासाठी आमच्या चॅनलला, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.